याच्यामध्ये चर्चा होणं आवश्यक आहे। पोलिसांनी देखील काय केलंय, तुम्हाला तुमच्या काही शंका आहे, त्या शंकांचं निरसन आम्ही इथे करण्यासाठी बसलेलो आहोत। परंतु तुम्ही जर काहीतरी बोलेल, इकडे बोलेल, त्याच्यापेक्षा माझा असे आपल्याला विनंती होती, जर आपल्यामधून जर एखादं शिष्टमंडळ आलं की समोर आलं, त्यांनी जर आम्हाला सांगितलं की ह्या तुम्हाला याच्यामध्ये शंका आहे, याच्यामध्ये अडचणी, आपल्या इथे वरिष्ठ अधिकारी इथे आलेले आहेत आपल्यासाठी। अजिबात नाही, अजिबात चुकीचं आहे हे। इथे सर्व पोलीस प्रशासन आपल्यासोबत आहेत। हे बघा आपल्याकडे आपण शांतता जर ठेवली तर मी अधिकाऱ्यांना इथे बोलवतो, तुमच्या जेवढ्या काही शंका आहेत त्या शंकांचं निरसन होईल। आपल्याला याच्यातून मार्ग निघणं गरजेचं आहे, लक्षात घ्या, आपल्याला याच्यातून मार्ग काढायचा आहे। आणि आपण पाहतोय पोलीस प्रशासन आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न करतायत। आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्याच्यावरची जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे पुढची ती आम्ही तुम्हाला वारंवार सांगत राहू, मात्र तुम्ही आंदोलन मागे घ्या अशी समजूत पोलिसांकडून काढण्यात येत आहे। मात्र तरी देखील आंदोलकांचा हा उद्रेक पाहायला मिळतोय। गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्या अशीच मागणी या नागरिकांनी केलेली आहे आणि याच संदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील मायक्रो ब्लॉगिंग साइट एक्स वर ट्विट केलेलं आहे। अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव आता नागरिकांची चर्चा करत आहेत। आम्हाला आम्ही जे बोलतोय ते ऐका अगोदर आणि त्याच्यानंतर आपण सांगा काय करायचं आहे। 2 मिनिटं थांबा, ऐका। आपण आज सकाळपासून इथे सगळेजण आंदोलन करत आहोत। या ज्या काय प्रसंग घडलेला आहे त्याच्याबरोबर तुमच्या ज्या तीव्र भावना आहेत त्या सगळ्यांच्याच आहेत, त्या आम्हाला कळाल्या, प्रशासनाला कळालेल्या आहेत। प्रशासनाने यामध्ये काय काय केलेलं आहे, याच्यामध्ये त्या मुलीला न्याय मिळण्यासाठी तुमची सगळ्यांची मागणी हीच आहे की तिला न्याय मिळावा, की न्याय मिळण्यासाठी प्रशासनाने काय केलेलं आहे या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना माहिती असणं आवश्यक आहे। ऐका ऐका तुम्ही इथं जमलेल्या सर्व लोकांना ज्या काही शंका असतील, एका वेळेला एक व्यक्ती जो आहे तो 3-4 लोकांशी बोलू शकतो, 1000 लोकांशी एका वेळेला बोलता येत नाही। म्हणून तुमच्यापैकी ज्या काही मागण्या आहेत त्या इथे ह्या भगिनी मांडता आहे, त्यांच्याही बोलणं होईल, तुमच्या समक्ष होतंय बोलणं। लक्षात 1-2 मिनिटं थांबा। आपण सगळेजण इथं त्या मुलीला न्याय देण्यासाठी सगळे जमलेलो आहोत। न्याय देण्याच्या एका प्रक्रियेमध्ये आपल्या लोकांची जी आहे ती मागणी आहे, आमच्या लोकांचं काम आहे की आम्ही काय काय कारवाई केलेली आहे। त्यामुळे प्रत्येकाच्या व्यक्तीला आतापर्यंत कळत, काही लोकांना कळालं असेल, काही लोकांना कळत नसेल, पण समाधान आपलं करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही ते आपल्याला सांगतो आहे। त्यासाठी इथं वरिष्ठ मंडळी सगळी आलेली आहे, ते आपल्याला सांगतील त्याप्रमाणे एकदा आपण समजून घ्या की काय चाललेलं आहे, प्रकरण काय चाललं हे समजून घ्या। आणि हे समजून घेतल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी संरक्षित मार्गाने ज्या काही गोष्टी करायच्या त्या करण्यासाठी पोलीस शासनाने सक्षमरिती कारवाई केलेली आहे किंवा नाही, एवढं हे आपण समजून घ्यायला पाहिजे आहे। आरडाओरडा करायचं आपण हे बघा, हे असं अर्धे लोक हो म्हणतात, अर्धे लोक हे सगळ्यांनी ऐकलं पाहिजे।
मिनिटं शांत बसा, त्यांचं ऐकून घ्या, नंतर तुम्ही बोला. 2 मिनिटं ऐकायला. संपूर्ण घटनेवर राज ठाकरे यांनी देखील ट्विट केलेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मायक्रो ब्लॉगिंग साईट एक्सवर ट्विट केलेला आहे. बदलापूरच्या शाळेत लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी 12 तास का लावले. एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा. माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी हा मुद्दा लावून धरलाय आणि माझं महाराष्ट्र सैनिकांना सांगणं आहे की या प्रकरणात आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा होईपर्यंत या विषयात तुमचं लक्ष असू द्या, असं ट्विट राज ठाकरेंनी केलेलं आहे. 2 मिनिटं ऐका. माझी प्रेम नाही घेता येणार यार. आपल्याकडे ज्या वेळेला हा प्रकार घडला, एकच कॅमेरा आपल्याकडे नाहीये. हा प्रकार घडल्यानंतर ज्या वेळेला आमच्याकडे रिपोर्ट झाला तात्काळ त्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. हा पहिला भाग. सांगतो तुम्हाला, 16 तारखेला आमच्याकडे गुन्हा दाखल झालेला आहे. ऐका. आपण कृपया हे विचारून घ्या. आपण हे विचारून घ्या कोणाला की आमच्याकडे 16 तारखेला आलेलं आहे. एफआयआर जर तुम्ही बघितली, ऐका 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 तुम्ही ऐका तुम्ही ऐका. 15 तारखेला प्रकार जो घडलेला होता त्याच्यानंतर 15 तारखेला त्यांनी मुलीच्या मामाला कळल्यानंतर 16 आमच्याकडे आले, गुन्हा दाखल केला, मेडिकल झाली, आरोपी अटक करण्यात आलेला आहे. हे सगळं क्लिअरिटी आहे. हे सगळं